तर नमस्कार पब्लिक, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी आणि माझा मित्र चाललो होतो कॉलेजला। तर हे बघा मित्रांनो, हे आमचं कॉलेज आहे। एवढा भारी व्ह्यू बघून तुम्हाला असं वाटत असेल लय भारी कॉलेज आहे असं तसं, पण याच्यातलं काहीच नाही मित्रांनो। आमचं कॉलेज डायरेक्ट डोंगरदऱ्यात आणि जंगलात पडलेलं आहे मित्रांनो। मैं और मेरा गंडमारा दोस्त चल रहा है अभी कॉलेज में। तो दोस्तों, मैं और मेरा दोस्त आ गए अभी वर्गात। आम्हाला याच्या आधीच बंदे लोग आ गए थे, सगळा वर्ग बरगच्च भर चुका था। वर्गात बैग बिग रख के हम दोनों जा रहे थे। ए भाई किधर जा रहे? अपन लोग ना भाई अभी कार्यक्रम को जा रहे। तर हे बघा मित्रांनो, मी आणि माझा दोस्त चाललोय आता कार्यक्रमाला। कार्यक्रम कसला आहे मला माहित नाही, थांबा सांगतो तुम्हाला कसला कार्यक्रम आहे। तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, मी पायावर पाय ठेवून बसलोय, पूर्ण वर्ग बरगच्च भरलेला आहे। कार्यक्रम कसला आहे तो मला पण नाही माहिती। कार्यक्रमात एक सर होते मित्रांनो, ते आम्हाला सांगत होते सगळं काय करायचं, कसं बसायचं वगैरे, ते आपल्याला सिटिंग अरेंजमेंट कसं एकदम प्रॉपर शिकवत होते। तर बघा मित्रांनो काय सांगतायत ते। तर ते सर आम्हाला शिकवत होते मित्रांनो कसं बसायचं काय ते सांगत होते। आम्ही तर नाही लक्ष देते, तुम्ही तरी लक्ष द्या मित्रांनो। आम्हाला बोर होत होतो, विषय वेगळा आहे, पण बघा मित्रांनो लक्ष द्या नक्की काय आहे ते। तेवढ्याच सरांना काय झालं काय माहिती, निखिल सतीरला घेतलं ना भाऊ पुढं बोलून, म्हणे दे इंट्रोडक्शन तुझं। मग काही थोडे वाकडे तिकडे इंट्रोडक्शन दिलं भाऊ काहीच तरी। तो अब कार्यक्रम छूट गया है दोस्तों। आम्ही आता त्याचा आशेवर बसलो होतो कधी कार्यक्रम संपला, एकदाचा संपलाय मित्रांनो। आता आम्ही चाललोय खाली, ब्रेक झालाय थोडी वेळ कार्यक्रमाचा। सब लोगों ने त्याच्या घरून डबा आणला होता, मग थोडं जेवण वगैरे करतो मित्रांनो मी आता, भूक लागली काय वची। खाना वाना खा के अब हम सब लोग निकल चुके हैं दोस्तों ग्राउंड की तरफ। माझ्या दोस्तांचे काही 2-4 शब्द आहेत ते तुम्हाला ऐकायला लागते नाही, तरी पण ऐका बीप बीप करून काय असेल ते। मी मित्रांनो आता सगळेजण तुम्ही लक्षात घ्या, लक्षात घ्या निवांत उपटणार आहे, पद्धतशीर मारणार आम्ही आणि पद्धतशीर उपटू। आणि आम्हाला जो काही त्रास आहे, पण तुम्ही काही म्हणा मित्रांनो, आमच्या कॉलेजचं वातावरण एक नंबर राहतं मित्रांनो। आमच्या इथं हिवाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन पडतं आणि पावसाळ्यात पण ऊन पडतं, त्यामुळे इथलं वातावरण एक नंबर राहतं। आमच्या नाशिकचा हिवसाळा म्हणून 4था ऋतू आहे मित्रांनो, त्यामुळे एकदम भारी वाटतं इथं। तर दोस्तों आपको झोमॅटो वाला दिख गया होगा, तर आमच्याकडे काही पैसे नव्हते त्यामुळे आम्ही काही ऑर्डर वगैरे करत नाही। उगाच गैरसमज करून आम्ही असं काही समजू नका की आम्ही खूप श्रीमंत आहे असं तसं, आमच्याकडे रुपया नाही खिशात। तर यांना कुठं जायचं होतं पहा बरं मित्रांनो, लवकर एकदा नजर टाका बरं। ऐक ना भाऊ, मला लवकर जायचं, मला ना लवकर जायचं। तर आम्हाला आज कार्यक्रमात मित्रांनो सरांनी थोडं वेगळंच हँडशेक करायला लावलं होतं। आमच्या मित्रांचं थोडं वेगळंच कॅज्युअल हँडशेक आहे, कसं आहे बघा बरं। भाऊ ये सांगितलं तरी असं। आमच्या कॉलेजचं ग्राउंड पहा बरं कसं आहे मित्रांनो, पूर्ण लाल मातीचं, डायरेक्ट लाल 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 दिसतंय सगळं। तर आज आमची क्रिकेटची मॅच आहे मित्रांनो ग्राउंडवर, त्याच्यामुळे आम्ही सगळे अब बॉल खेलने वाले, तो आप देख ही सकते हो हम ग्राउंड पे क्या कर रहे हैं। तर आप सब लोग देख ही सकते हो दोस्तों, अब इधर हमारा टॉस पडने वाला आहे। सगळं बघू शकता तुम्ही मित्रांनो, आता काय होणार आहे तिथं काय माहीत नाही कोणालाच। सगळ्यांनी काही इथं आपल्या भारतात अशी सिस्टीम आहे मित्रांनो, एकदा जर उडवला टॉस तर तो स्वीकारला नाही जात आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये, त्यामुळे परत एकदा उडवणार आहे मित्रांनो। तर इथं छप्पा पडला आहे मित्रांनो, समोरच्या टीमने बॅटिंग घेतली आहे, नाही बॉलिंग घेतली आहे। तर बघू शकता आता कोण जिंकतोय तुम्ही, तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, थांबा। तो आप सब देख ही सकते दोस्तों, इधर हमारा क्रिकेट चालू आहे आणि तिकडे मुलींचा खो खो चालू आहे मित्रांनो। तर इथं टीम पडली मित्रांनो, एक टीम गेली फिल्डिंगला, आपण आपल्या बॅटिंगच्या टीमकडे आणि सगळेजण इथं बसले मस्त टेकून। तर ही बघा ही मित्रांनो ही आपली टीम आहे, ती टीम हारणार आहे माहीत असून सुद्धा मी त्या टीममध्ये गेलो, त्यामुळे मी 1 नंबरचा चुते। आणि इथं पहिलाच बॉल आणि कॅच घेण्याची कोशिश, कॅच सुटली मित्रांनो आणि इथं रन घेत आहे मित्रांनो। त्याच्यात थ्रो केला आहे आणि ओव्हरथ्रोला गेला, त्याच्यामुळे आपल्याकडे रन नाही मित्रांनो ओव्हरथ्रोला। आणि इथं मित्रांनो दुसरा बॉल फेकण्यात येत आहे आणि तो पण डॉट गेला। इथं आपल्या बसल्या टीमची पूर्ण डांग फाटत आहे मित्रांनो एवढं भारी बॉलिंग बघून। तर इधर सामने वाली टीम का बैटिंग हो चुका है दोस्तों, आणि हमने उनको 42 रन का टारगेट दे चुका है और हमारे 8.5 विकेट गिर चुके हैं अभी तक। तो हमारी अब फील्डिंग आ चुकी है, देखो आप सब। निखिल सदगीर खूप भारी खेळतोय मित्रांनो, त्याला खेळता येत नाही तो विषय वेगळा आहे, पण भारी खेळतोय। तर इथं आपण मॅच हारलेलो होतो मित्रांनो, त्यामुळे गपचूप सावलेले येऊन बसलोय। पोरींची क्रिकेट चालू आहे आता आणि आपले पोरं बॉल उडवत्या, व्हॉलीबॉल म्हणतात ते खेळताय आता सध्या। जे जिंकले होते ते मस्त बॉल वगैरे खेळत होते, आम्ही गपचूप सावलेले येऊन बसलो होतो मित्रांनो। यांनी पार तोंड लोंबून दिले हारले म्हणून, त्यांना म्हणलं असं चलता ही रहता है, उम्मीद का दामन अभी छूटा नहीं है दोस्तों। अरे भाई जाने दो दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, उम्मीद का दामन अभी छूटा तो नहीं है। सगळ्यांना आपला पाठ करेल डायलॉग चिपकून दिलता, त्याच्यामुळे सगळे खूप ये झालते, एक्साइटमेंट झालते आणि चालले होते तिकडं। सब बंदे लोग क्या करते देखते अब अंदर जाके 11वीं 12वीं के कक्ष में। आपले सगळे दोस्त खूप खुश होते अंदर जायसाठी, बघू काय करताय आता मध्ये जाऊन सगळेजण। तर मध्ये गेल्या गेल्या सगळ्यांनी बॉल उचलला होता मित्रांनो आणि इकून तिकडे फेकत होते। आपण पण खेळू, पण थांबा थोडं त्यांचं होऊ द्या, मग बघून मग आपण पण शिकू, मग खेळू मित्रांनो। अय भाऊ निखिल सदगीर पण आलाय खेळायला, हातात बॉल घेऊन, तर पाहू द्या कसं आहे काय।
अरे भाई धन्यवाद 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 दिला बरं का एकदा मित्रांनो आपल्या हातात बॉल त्यांनी पण जाम उडी मारून मारायला लागला हाईट कमी म्हणून। दोस्तों हम पार 1-1.5 घंटे से खेल रहे हैं, खूप घाम आलाय तरी खेळतोय मित्रांनो आम्ही अजून पण। आज के लिए इतना ही दोस्तों, मिलते हैं कल एक और नए वीडियो के साथ। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, उम्मीद का दामन अभी छूटा तो नहीं है। तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच। तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला।